वळ्या पुढल्या बातमीकडे शेतकरी कर्जमाफीवरून अजित पवारांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय। 0% व्याजदराने पैसे दिल्यानंतर कर्ज फेडाना सारखंच फुकट सारखंच माफ करा म्हटल्यावर कसं व्हायचं? निवडून यायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी करून म्हणालो। अजित पवारांच्या या वक्तव्याने शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला। पुन्हा एकदा अजित पवारांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय शेतकरी कर्जमाफीविषयी आणि या वक्तव्याने आता शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला। अजित पवारांचं हे वक्तव्य समोर येतंय। निवडून यायचं असल्यानं कर्जमाफी करू असं म्हणालो होतो अशी कबुलीच अजित पवारांनी देऊन टाकली। म्हणजे कर्जमाफी करणं हे केवळ एक आश्वासन होतं, त्यात कोणताही खरेपणा नव्हता असं म्हणायचं का, असा सवाल देखील आता उपस्थित होतो। निवडून यायचं असल्यानं कर्जमाफी करू असं म्हणालो होतो असं स्पष्टपणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया, चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले आता माझ्यासोबत आहेत। डॉक्टर नवले, आपण जर अजित पवारांचं हे वक्तव्य बघितलं असेल, त्यातला एक भाग निवडून यायचं होतं आणि त्यामुळे कर्जमाफी करू असं म्हणालो असं अजित पवार स्पष्टपणे थेट म्हणतायत। आपली प्रतिक्रिया? निवडून येण्यासाठी कर्जमाफी करायची होती हे खरंच आहे, परंतु आता निवडून आला तर कर्जमाफी करावीच लागेल हे सुद्धा तितकंच खरं आहे। त्यामुळे आता आडेवेडे न घेता मान्य केल्याप्रमाणे अटी शर्ती न लावता त्यांना कर्जमाफी करावी लागेल। अजितदादा परवा दिवशीच्या बैठकीत होते, त्यांनी कर्जमाफी करण्यास संमती दिलेली आहे। मुख्यमंत्री साहेबांच्या समोर त्यांनी त्याबाबत आपल्या संबंध खात्याच्या वतीने कर्जमाफी करणार हे सांगितलेले आहे। त्याच्यामुळे आता त्याने आडेवेडे घेण्याचं काही कारण नाही, त्यांना कर्जमाफी करावी लागणार आहे। एकीकडे याची जी दुसरी बाजू आहे की ते असं म्हणतात की सारखं सारखं फुकट काय, कधीतरी कर्ज फेडा असं अजित पवार म्हणतात। शेतकऱ्यांची लुटमार थांबली की शेतकरी स्वतःहून कर्ज फेडतात हे अजित पवार साहेबांना चांगलं माहिती आहे। एकीकडे धोरणं घ्यायची, त्याच्यातून कांद्याचे, सोयाबीनचे, कापसाचे भाव पाडायचे आणि त्यातून शेतकऱ्यांची आतोनात नुकसान करायची। दुसऱ्या बाजूला नैसर्गिक आपत्तीत त्यांना वाऱ्यावर सोडून पीक विमा कंपन्यांचं चांगभलं करायचं आणि तिसऱ्या बाजूला शेतीमालाचा उत्पादन खर्च वाढवणारी धोरणं घ्यायची, यातून लूट करायची। ही लूट जर अजित पवार साहेबांनी आणि त्यांच्या सरकारच्या धोरणांनी थांबवली तर अशी कोणत्याही प्रकारचे हात पसरवण्याची वेळ ही शेतकऱ्यांवर येणार नाही। ही बाब जरा अजित पवार साहेबांनी समजून घेऊन विधान करण्याची आवश्यकता आहे। नक्कीच, धन्यवाद अजित नवलेजी, आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल।